पनवेल महापालिका मुख्यालयात संगमरवरी दगडावर कोरलेल्या संविधान उद्देशिकेचे अनावरण सोमवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले। संविधानाची उद्देशिका ही भारतीय संविधानाच्या सुरुवातीला दिलेली एक महत्त्वाची भूमिका आहे। या उद्देशिकेमध्ये भारतात या संविधानाची मूलभूत तत्त्वे, मूल्य आणि ध्येय स्पष्टपणे नमूद केलेली आहेत। उद्देशिका ही आपल्या संविधानाचा आत्मा असून ती आपल्या संविधानाचे मूलभूत मार्गदर्शक तत्व समजून घेण्यासाठी मदत करते। या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि खरं तर जगभरामध्ये लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरित होऊन त्यांना अभिवादन करत आहेत। याच वेळेला पनवेल महापालिकेनं आज अतिशय भव्य अशा पद्धतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच वेळेला महापालिकेच्या या क्षेत्रात या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिका हिचंही आज एका अर्थानं अनावरण, लोकार्पण होत आहे। मी माननीय आयुक्त डॉक्टर मंगेश चितळे सर आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं, अधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। अतिशय सुंदर देखणी अशी उद्देशिका इथे येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेईल आणि या उद्देशिकेमध्ये नमूद केलेला एक एक शब्द याचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कालच्याच दिवशी महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ करण्यात आला, ज्याच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेला एज ऑफ डुईंग बिझनेस याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा महापालिका आता देणार आहे। डिजिटल ॲप त्याच्या माध्यमातून देणार आहे। सेवा हमी केंद्राची स्थापना महापालिकेच्या माध्यमातून होते। महापालिका जे काम करणार त्याची माहिती लोकांना दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या अशा पद्धतीचे 35 डिपार्टमेंट्स हे आता पूर्णपणानं पेपरलेस करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका सुरुवात करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही या देशात आणण्याच्या दृष्टिकोनातून आज हे एक मोठं पाऊल उचललं जात आहे। मी पुन्हा एकदा माननीय आयुक्तांचं अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करत असताना महापालिकेचा कारभार आता अधिकाधिक गतिमान आणि त्याचबरोबर सुशासनामध्ये अभिप्रेत असलेल्या सगळ्या व्याख्यांच्या अनुरूप होईल अशा शुभेच्छा देतो।